बे पोट्यो, आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. ज्या महामानवानं 1848ले पुण्याच्या भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळा चालू केली, जिथं फक्त 8 मुली येत होत्या, आणि पहिले आपली पत्नी शिक्षित केली, जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. म्हणून ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षक बनल्या आणि त्यांनी मुलींना शिकवलं. तिथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं त्यांना शेण मारून फेकलं, तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुलींची पहिली शाळा चालवली. त्याच्यानंतर दुसरं कार्य, महिला सती जात होत्या, तर राजा राममोहन राय यांनी पाठपुरावा करून विल्यम बेंटिकला तेव्हा सतीबंदी कायदा करायला लावला. तो कायदा महाराष्ट्रातही झाला त्याच्यानंतर, बंगाल प्रांतात झाल्यानंतर, आणि तो कायदा महाराष्ट्रात झाल्यावर सती जाण्याची प्रथा बंद झाली. तर त्या विधवा स्त्रियांकडे उपभोगाचं साधन म्हणून पाहिलं जात होतं, आणि मग त्यांना उपभोगाचं साधन पाहू नये म्हणून आयुष्यभर त्यांचं मुंडन केलं जात होतं, टक्कल ठेवल्या जात होतं. त्याले केशवपन म्हणे. महिला त्यानं विद्रूप दिसत होत्या. काय पाप केलं होतं त्या महिलांनी? म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यातल्या सर्व नावी लोकांना एकत्र केलं आणि ही प्रथा बंद पाडण्यासाठी त्यांना सांगितलं का ही प्रथा चुकीची आहे. सर्व नावी लोकांना समजून सांगितलं का तुम्ही असं कोणीही केशवपन करायला बोलावलं तर जाऊ नका, म्हणून नाव्याचा संप घडून आणला. अरे नदी नाल्याचं तर सोडा, पिण्याचं पाणीही अस्पृश्य लोकांना भेटू दिल्या जात नव्हतं. प्यायलाही पाणी मागितलं तर वरून टाकल्या जात होतं. अशा अस्पृश्य लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. ज्या स्त्रिया विधवा राहत होत्या त्याच्याकडे उपभोगाचं साधन म्हणून पाहिलं जात होतं, आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते. त्याच्यातून त्या गर्भवती राहत होत्या. मग विधवा झालेल्या स्त्रियांना जर मूलबाळ झालं तर त्यांनी कुठं तोंड दाखवायचं, काय करायचं? जीव द्यायची पाळी येत होती. अशा महिला कधी जीव देत होत्या, कधी बाळाला जन्म दिलं तर कुठे टाकून दिलं जात होतं. म्हणून अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुलेंनी. बालहत्या बालहत्या प्रतिबंध गृह म्हणते. हे बालहत्या प्रतिबंध गृह तेव्हा किती पुढारलेल्या विचाराचे होते महात्मा ज्योतिबा फुले. सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ हा अपुरा राहिला होता, आणि त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता, तरीही त्यांनी उजवा हात निकामी झाल्यावर डाव्या हाताने पूर्ण केला. ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली. आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले होते, तिथून त्यांना हाकलून लावलं, ढकलून दिलं. कशासाठी आरक्षण पाहिजे? तर समाजात पैसा असून प्रतिष्ठा मिळत नव्हती, आणि ती प्रतिष्ठा मिळवायची आहे तर तुम्हाला शिक्षणच हे त्या लोकांच्या तुम्हाला बरोबरीत आणू शकते. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं का विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले. एवढे अनर्थ एका अविद्येनं केले. म्हणून शिक्षित व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीदवाक्य लक्षात ठेव जा. मी या महामानवाला त्रिवार अभिवादन करतो आणि सॅल्यूट करतो की ज्यांनी आज या देशातल्या महिला, त्यांच्यामुळे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश, राष्ट्रपती, सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनियर अशा मोठ्या पदावर चालल्या. धन्यवाद.